एक कथा सांगू इच्छिते. एका सोनाराच्या दुकानामध्ये एक साप घुसतो. तो आत चालत असताना तिथे एक विळी पडलेली असते. धारदार विळी पडलेली असते. ती त्याच्या शेपटीला चुकून थोडीशी लागते. रागाने तो त्याला ना गोचाळून असा गच्च वेटोळ्या घालतो. तो जितका घालेल ती अजून हालायला लागते ना अशी. त्याच्यामुळेच हालते. त्याला वाटतं की ही विळी माझ्यावर वार करते. या रागाने तो अजून जास्त गच्च वेटोळा घालतो. त्याचा पर्याय काय होणार आहे शेवटी? वेटोळ्या घातल्यामुळे त्याचे तुकडे होतात आणि तो जोरजोरात चावत पण असतो त्या वेळीला. चावत असल्यामुळे त्याच्या समोरचं पूर्ण तोंड तुटलं जातं आणि इन शॉर्ट तो कट होऊन मरून जातो. याच्यातून तात्पर्य काय भेटलं तुम्हाला? दुसरं नाही तर आपले स्वतःचेच निगेटिव्ह थिंकिंग किंवा आपले चुकीचे विचार आपले स्वतःबद्दलचे आपल्याला मारू शकतात, आतून गंजवू शकतात. म्हणून कुठलाही विचार करताना पॉझिटिव्ह विचार करायला शिका.